2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे। आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे। माहितीनं आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो वाढवला जाईल, 21 पर्यंत त्या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली। नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार। चर्चा होती की हे निकष जे आहेत ते कडकपणे केले जातील, अनेक महिला यामधून गाळल्या जातील, संख्या कमी होईल, अशा प्रकारची चर्चा आहे, काय स्पष्टीकरण? ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत, पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये। अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये। आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील। त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे, काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत। त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या वेळेला निदर्शनास आले त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे। आत्ताही कंप्लेंट बेस ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल। राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का? नाही, त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये। आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल। लाडक्या बहिणीला तुम्ही हप्ता देता मात्र दुसरीकडे लाडकी बहीण सुरक्षित नाहीये अशा पद्धतीचं वारंवार दिसून येतं, कारण की कालचीच कल्याणमध्ये एक घटना असेल। या सगळ्या संदर्भामध्ये तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, साधारणपणे आम्ही सुद्धा महिला व बाल विकास विभाग म्हणून गृह विभागासोबत जो राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडेच आहे अधिकाधिक कोऑर्डिनेशननी काय त्या संदर्भामध्ये महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून करता येईल ती योग्य ती पावलं निश्चितपणाने उचलू। कल्याणची जर केस आहे तर त्या संदर्भात मी सुद्धा तिथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्या संदर्भातली माझी सुद्धा चर्चा झाली। मी सुद्धा त्या संदर्भातली प्राथमिक माहिती घेतली। जे आरोपी आहेत दोन्ही म्हणजे ते आणि त्यांच्या पत्नी, मला वाटते त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि त्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या निश्चितपणाने सुरू झालेल्या आहेत आणि काल आणि आज आमची तीच भूमिका आहे की कडक शासन त्याला झालं पाहिजे। जास्तीत जास्त जी शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंत जी शिक्षा आहे ती अशा ह्या गुन्हेगारांना निश्चितपणाने मिळाली पाहिजे। मी जो प्राथमिक माहिती घेतली त्यानुसार त्यांची काहीतरी आधी सुद्धा 1-2 गुन्ह्यांची काही पार्श्वभूमी आहे, काही त्यांनी मेंटली अनफिट असण्याचे सुद्धा काही सर्टिफिकेट दिलेले आहेत ज्याचे व्हेरिफिकेशन सुद्धा सुरू आहे। त्यामुळे त्या संदर्भातली जी योग्य ती कारवाई आहे ती निश्चितपणाने करण्यात येईल। आम्ही महिला व बाल विकास म्हणून हाच प्रयत्न करू की महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून ज्या हेल्पलाईन्स आहेत इतर ज्या बाबी आहेत त्या अधिकाधिक गृह विभागासोबत त्या व्यवस्थित पद्धतीने कोऑर्डिनेट करून आम्हाला ती यंत्रणा जी आहे ती अधिक सक्षम कशी करता येईल
तर या संदर्भातला जी पावलं आहेत ती आम्ही निश्चितपणाने उचलू. काही लाडकी बहिणीसाठी तुम्ही म्हटलं की 15 ऑक्टोबरपर्यंतचीच मुदत होती, परंतु ज्यांची आता वय 21 झालेले आहेत, जे नवीन 21 वय गाठणार आहेत, त्यांच्यासाठी काय असणार आहे? कारण त्यांना अर्ज भरता येणार आहे लाडकी बहिणीसाठी, कशा प्रकारचं ते नियोजन? मी मगाशी माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की 15 ऑक्टोबर ही ठरवलेली तारीख होती. त्याच्यानंतर 1-1.5 महिना हा आचारसंहितेच्याच कालावधीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातली तारीख वाढवून द्यायची किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल. लाडक्या बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लाडक्या बहीण योजनेची जी KYC आहे त्याची जी अपडेट आहे ती भरपूर दिवसापासून महिला विचारत होत्या, कारण KYC करण्यासाठी आता फक्त काही दिवसच शिल्लक आहे. आपण बघू शकता की 18 तारीख ही शेवटची देण्यात आलेली होती आणि आता फक्त 2च दिवस यामध्ये शिल्लक असल्याने महिलांना आता समजत नाही की काय करावे, कारण भरपूर महिलांची जी KYC आहे ती अजूनपर्यंत झालेली नाही आहे. काही महिला अशा आहेत की त्यांचे पती किंवा वडील नाही आहेत, तर त्यांची जी KYC या कारणामुळे झालेली नाही आहे किंवा इतर दुसऱ्या कारणामुळे म्हणजे वेबसाईट चांगल्या रीतीने चालत नसल्यामुळे सुद्धा काही महिलांची KYC बाकी होती. तर यासाठी काही अपडेट येणार आहे का? आदित्य तटकरे यांनी मागच्या वेळेला जेव्हा त्यांनी भाषण दिलं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे त्यासाठी जी मुदत आहे ती वाढवण्यात येईल. आपण बघू शकतो की काही भाग असा सुद्धा होता की ज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, यामुळे ज्या महिलांचे कागदपत्र आहे ते हरवले होते, त्या कारणाने त्यांची KYC सुद्धा झालेली नव्हती. तर त्यांच्या KYC साठी काही दिवसांची जी मुदत आहे ती वाढवण्यात येणार आहे. म्हणजे 15 दिवसाचा अजून जो कालावधी आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी वाढवण्यात येणार आहे. सोबतच ज्या महिला आहेत त्यांचे पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी जी वेबसाईट आहे त्यामध्ये बदल करण्यात येत आहे. वेबसाईटची अपडेट प्रक्रिया सुरू झालेली असून यामध्ये आता लवकरच तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंटसुद्धा त्यामध्ये अपलोड करू शकता, जेणेकरून तुमची KYC कुठल्याही प्रकारे आता अडचण येणार नाही आहे. किंवा तुम्ही मागच्या वेळेला जेव्हा KYC केली त्यावेळेला होय किंवा नाही यामध्ये जर तुमची चूक झालेली असेल तर ती चूकसुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकतात. यामध्ये एडिटचं जे ऑप्शन आहे ते सुद्धा येणार आहे. तुम्ही जर काही प्रमाणात चुका केलेल्या असतील तर त्या चुका तुम्ही आता दुरुस्त करू शकणार आहेत. यासोबतच भरपूर महिलांचं जे असं म्हणणं होतं की आमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते मागचे पैसे पडतील का? ज्या बहिणींनी KYC केलेली आहे आणि ते KYC प्रक्रियेमध्ये पात्र ठरतील त्या बहिणींना मागचे जे महिन्याचे लाभ आहेत ज्यांचे अजूनपर्यंत खात्यामध्ये जमा झाले नव्हते ते सर्व लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. आणि या महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो एकत्रितरित्या बहिणींना मिळणार आहे. आपण बघू शकता की आचारसंहिता लागली तरी ही योजना बंद होणार नाही अशी आदित्य तटकरे आणि अजित पवार यांनी माहिती दिलेली होती, कारण योजना ही आधीपासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे त्याचा जो लाभ आहे तो कुठल्याही प्रकारे आता थांबवता येणार नाही. आणि आचारसंहिता सुरू असताना देखील तुमची जी हप्त्याची मंजुरी आहे ते देखील मिळाली आहे आणि बहुतेक बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील सुरुवात झालेली आहे. यासाठी जी अर्थसंकल्पामध्ये तरतूद होती ती आधीच करण्यात आलेली होती आणि त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर हे पैसे पडणार आहे. परंतु ज्या महिला यामध्ये पात्र असतील त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. जर तुमची या वेळेला KYC झालेली नसेल आणि जी मुदत आहे ती वाढवण्यात येत असल्यामुळे सध्या तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पाठवली जाणार आहे. परंतु पुढच्या महिन्याचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा जर तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्हाला KYC जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागणार आहे आणि तुम्ही यामध्ये पात्र ठरणार तरच तुम्हाला त्याची जी पैसे आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारे याची जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.